निवडणूक आयोग की तरफ से जल्दी ही मतदार यादी का स्पेशल रिवीजन प्रोग्राम डिक्लेयर होने वाला है। इसको मद्देनज़र रखते हुए छत्रपति संभाजीनगर जिले में जो बूथ लेवल ऑफिसर है उनकी नियुक्ति की गई है। उनके ऊपर निगरानी रखने के लिए सुपरवाइज़र की नियुक्ति की गई है और इसमें इन्फॉर्मेशन फॉर्म भरने का प्रोग्राम जल्दी ही डिक्लेयर होने वाला है। इससे पहले होम टू होम सर्वेक्षण करके जो मालूमात लेने की है वो मालूमात लेने का काम शुरू हुआ है। मैं आप सब छत्रपति संभाजीनगर जिले के सभी नागरिकों को नम्र निवेदन करता हूं कि बूथ लेवल ऑफिसर जो इलेक्शन कमीशन की तरफ नियुक्त किए गए हैं वो आपके घर आए तो आप उनको सही इन्फॉर्मेशन दीजिए, सही मालूमात उनको दीजिए और उनको पूरा सहयोग कीजिए ताकि अपने ज़िले की मतदार यादी पूरी तरह से प्योरिटी में आपके सामने आ जाएगी। अगर बूथ लेवल ऑफिसर के साथ साथ पॉलिटिकल पार्टी की तरफ से बूथ लेवल एजेंट भी नियुक्त करने वाले हैं। हमने आज ही सारे पॉलिटिकल पार्टी के रिप्रेजेंटेटिव की मीटिंग यहाँ पे लेके उनको भी हमने रिक्वेस्ट किया है कि आपकी तरफ से भी हर एक बूथ के लिए एक बूथ लेवल एजेंट आप नियुक्ति कीजिए ताकि दोनों के सहयोग से, दोनों के आपसे मिलके आपके हर एक बूथ की जो वोटर लिस्ट है वो पूरी तरह से प्योर हो। वहाँ किसी का भी नाम या डेड पर्सन का नाम रहना नहीं चाहिए, कोई शिफ्टेड पर्सन का नाम नहीं रहना चाहिए। जो भी कंप्लेंट हर इलेक्शन में आती है वो सारी कंप्लेंट ख़त्म करने के लिए ये जो प्रोग्राम अभी इलेक्शन कमीशन की तरफ डिक्लेयर होने वाला है बहुत ही इम्पॉर्टंट प्रोग्राम है। वर्षानंतर रिव्हिजनचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। 2002 ते 2004 मध्ये झालं होतं। मतदार यादीबद्दल अनेक तक्रारी आता आपण दोन्ही निवडणुकीमध्ये बघितलेलं आहे। डेड लोकांचे नावं आहेत, शिफ्ट झालेल्या लोकांची नावं आहेत, त्या डबल नावं झालेत आणि डबल नावं झालेत हे बऱ्याच जणांना माहीत आहे। आपण पण एक्सरसाइज केला, आपल्याकडे बरेच डबल नावं निघाले। डबल नावं, काही मतदाराची डबल नावं निघाले, परंतु काही नावं असे पण निघाले की नावं कंप्लीट सारखे होते पण व्यक्ती वेगळ्या होत्या। ते पण आमच्या संशोधनामध्ये रिसर्चमध्ये ते पण निघाले। परंतु आज ही बैठक एक संक्षिप्त लोकांना अवेअरनेस करण्यासाठी की म्हणजे आणखी इलेक्शन कमिशनने डिक्लेअर केलं नाही। मला हा मुद्दा क्लिअर करावा लागेल, नाहीतर बातम्या उद्या येत्या असेल की लागला प्रोग्राम, इलेक्शन कमिशन देईल आम्हाला फावड। प्रोग्राम डिक्लेअर झालेला नाही आहे, संभाव्य कार्यक्रम आहे। पण होमवर्क आमचा ऑलरेडी 2 महिन्यापासून सुरू झालेला आहे। मॅपिंगचं काम सुरू आहे, मतदाराचे जे फॉर्म आलेले ते फॉर्म निकाली काढण्याचं सुरू आहे। आपल्याकडे आता जवळजवळ 3226 मतदान केंद्र आहेत आणि 10 पोलिंग स्टेशनला 1 सुपरवायझर, म्हणजे असे दोन्ही मिळून आम्हाला 3226 हे आणि 326 सुपरवायझर असे म्हणून जवळजवळ 3590 म्हणजे 4000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची आहे याच्यासाठी। आणि त्या 4000 कर्मचाऱ्यांचं आमची नियुक्ती झालेली आहे, ट्रेनिंग झालेलं आहे आणि त्याचं काम सध्या ऑनगोईंग चालू आहे। आता याच्यामध्ये न्यूमरेशन फॉर्म जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। न्यूमरेशन फॉर्म म्हणजे आयज इक्वल आयज बेसिक इन्फॉर्मेशन, मी भारतीय नागरिक आहे, मी भारताचा मतदार आहे हे प्रूव्ह करणारा तो फॉर्म आहे। तो फॉर्म भरणं अत्यंत आवश्यक असणार आहे। आणि या फॉर्मच्या म्हणजे मतदार यादी आता जसं कटके साहेबांनी सांगितलं, हा मतदार यादीचा बेस राहणार आहे। जी मतदार यादी सध्याची आहे पण ती आयज इट इज राहणार नाही। याच्यामध्ये ज्या ठिकाणी नवीन डबल नाव झाले ते नावं डिलीट होणार आहेत। आता या यादीमध्ये नावं असलेल्याच्या बाबतीमध्ये सगळी प्रक्रिया ह्याच्यामध्ये केली जाणार आहे। परंतु त्याच्या व्यतिरिक्त ही सगळी प्रक्रिया चालू असताना काही जणांना 18 वर्ष पूर्ण होतील, ही यादी झाल्यानंतरही सुद्धा काही लोकांचे ऑब्जेक्शन येऊ शकतील। तर त्याच्यासाठी नमुना 6, नमुना 7 हा पण जिवंत राहणार आहे, त्याचं सुद्धा काम साईड बाय साईड चालू राहणार आहे। आणि ऑनलाईन जसं आता राऊत साहेबांनी मुद्दा उपस्थित केला होता त्याच्यासाठी आम्ही आता अगोदरची पॉलिटिकल पार्टीची मीटिंग घेतली। त्याच्यामध्ये आम्ही जे नेमणार आहे ते BLO असणार आहेत, बूथ लेवल ऑफिसर। आम्ही पॉलिटिकल पार्टीला विनंती केली की तुम्ही BLA नेमा, म्हणजे बूथ लेवल एजंट नेमा। आता हे बूथ लेवल एजंट हे प्रत्येक पॉलिटिकल पार्टींना आम्ही कशा पद्धतीने नेमायचं आहे, त्याच्यामध्ये BLA 1 आणि BLA 2 असे 2 फॉर्म आहेत। म्हणजे आपल्याकडे इलेक्शनच्या वेळेस कसं AB फॉर्म असतो, ए म्हणजे पार्टीचा अध्यक्ष कुणाला तर नियुक्त करतो, त्यांनी कुणाला म्हणजे तिकीट द्यायचं त्याला प्राधिकृत करतो, तसं आता इथं BLA बूथ लेवल एजंट 1, BLA 2 असे 2 फॉर्म आहेत। BLA 1 मध्ये पार्टी अध्यक्षाने नियुक्त करायचं जिल्ह्यासाठी की एजंट नेमायला प्राधिकृत कोणी केलेलं आहे।
म्हणजे राज्याच्या पार्टी अध्यक्षाने जिल्ह्याच्या पार्टी अध्यक्षाला किंवा कुणा व्यक्तीला नियुक्त करायचा BLA नियुक्त करायसाठी त्याचं नाव त्यांनी द्यायचं BLA 1 मध्ये. BLA 2 मध्ये मग त्या व्यक्तीनं XYZ मतदान केंद्रासाठी ABC माणूस, साठी Z माणूस ते त्यांनी नियुक्त करून ते इलेक्शन कमिशनला म्हणजे आमच्याकडे द्यायचं आहे. ह्याचा प्रोग्राम जेव्हा डिक्लेअर होईल, तो प्रोग्राम डिक्लेअर झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत ते डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसरकडे पोचलं पाहिजे आणि मग त्यांचे BLA 1 आणि BLA 2 वर जे आहे त्यांच्या स्वाक्षऱ्या बघून आम्ही ते एजंट नेमणार आणि ते मतदान केंद्रावर त्यांनासुद्धा प्रत्येक मतदान केंद्राला एक नेमावं अशी आमच्या आयोगाने विनंती केलेली आहे. त्याचं कारण असं आहे की घरी गेल्यानंतर जर BLO घरी गेला तो सापडला नाही तर BLAला सापडत आणि एका BLAने इतर वेळेस बघा निवडणुकीमध्ये असं गठ्ठा फॉर्म घेऊन जायची परवानगी नाही आहे, परंतु या वेळेस एखादा BLA म्हणजे एजंट 50पर्यंतचे फॉर्म जमा करून 50ची मर्यादा घातलेली आहे, 50पर्यंतचे फॉर्म जमा करून तो BLOकडे देऊ शकतो आणि BLO इनॉर्मेशन फॉर्म तर इनॉर्मेशन फॉर्म तो BLA जमा करून BLOकडे दिला तर नो ऑब्जेक्शन. BLO मग ते कन्फर्मेशन करेल आणि त्या कन्फर्मेशननुसार ऑनलाईन त्याला अप्रूव्ह करेल आणि त्याच्यानंतर ERO लेवलवर जे आहे त्या ERO लेवलवर सुद्धा अप्रूव्ह करताना काही गोष्टी चेक करून, काही गोष्टी क्रॉस चेक करून, काही गोष्टी कन्फर्म करून अशा पद्धतीनं त्याला कन्फर्मेशन द्यायचं आहे. आणि मग त्याचा प्रोग्राम येईल, त्या प्रोग्राममध्ये अगोदर काही ट्रेनिंग आहेत, पुन्हा हाऊस टू हाऊस आहे. आता ह्याच वेळेस आपलं जनगणनेचं पण सुद्धा काम येणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जनगणना म्हणजे काय हाऊस टू हाऊसच जायचं आहे, घराघरात 2 लोकांचीच गणना करायची आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा फक्त त्याच्यामध्ये सगळ्यांची गणना करायचं आहे, ह्याच्यामध्ये 18 वर्ष झालेल्यांची गणना करायचं आहे. तर त्या गोष्टीच्या अनुषंगानं आम्ही दोन्ही गोष्टीसाठी म्हणजे जनगणना आणि यासाठी पुढच्या काही दिवसामध्ये शासकीय कर्मचारी आपल्याकडे येतील तर आपण त्यांना सर्वतोपरी मदत करा. हा प्रोग्राम म्हणजे मतदार यादी शुद्धीकरणाचा कार्यक्रम आहे. जे काही प्रत्येक निवडणुकीमध्ये मागच्या काही दिवसापासून विषय येतो आहे तो सगळा सरसकट मुळासकट ज्या कंप्लेंट्स आहेत, ज्या शंका आहेत त्या दूर करून एक शुद्ध मतदार यादी तयार करणे आणि लोकशाहीला समर्पित करण्याचा हा कार्यक्रम आहे. आपल्यामार्फत याची एक थोडक्यात जनजागृती व्हावी आणि पहिल्या म्हणजे टप्प्यामध्ये इलेक्शन डिक्लेअर होण्याच्या आधी वेबसाईटवर यांचे तपशील अवेलेबल आहे. तर हे याच्यासाठी आपला हा आहे आणि ही जी माहिती आहे म्हणजे कुठली याच्यात गोपनीयता नाही आहे. इलेक्शन कमिशनच्या पोर्टलवर सगळी माहिती आहे. मॅपिंग करताना ज्या लोकांचे डबल नावं झाले त्यांनी जुनी माहिती काढून त्यांना देणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतरही जर राहिली तर आपल्याला जसं पर्याय सांगितले त्या पर्यायाप्रमाणे आणि पुरावे सगळ्याकडे आहेत. आता पुरावे देणे हा काही फार कॉम्प्लिकेटेड विषय राहिला नाही. 11 प्रकारचे पुरावे आहेत ते आपण त्याच्यामध्ये त्यांना देऊ शकतो आणि आपल्या वेब पोर्टलवरच्या किंवा ECIच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा आपण किंवा प्रत्येक नागरिक तो आपलं कन्फर्मेशन करू शकतो. आपला सर्वांना जिल्हा निवडणूक यंत्रणा म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की याच्या संदर्भामध्ये आपण कारण आता सकाळ अगोदरच्या ह्याच्यामध्ये पण बरेच प्रश्न पक्षाच्या लोकांनी विचारले, त्यांचं पण आम्ही कन्फ्युजन दूर केलेलं आहे. बऱ्याच वेळेस कुठंतरी काहीतरी झालेलं असतं आणि अफवा काहीतरी वेगळ्या प्रसारात सांगणारं कोणतरी सांगतो आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर मग नको त्याच बातम्या येतात आणि मग ते आता बऱ्याच जणांनी तेच प्रश्न विचारले. हां, आम्ही एका वाक्यात सांगितलं की तुम्ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जाऊ नका, आमच्या ऑफिसशी कन्सर्न करा किंवा पोर्टलवर जा, आमच्याकडे नका येऊ वाटलं तर. ECIच्या पोर्टलवर सर्व माहिती आहे, ते डाउनलोड करा आणि त्या ऑथेंटिक माहितीवर विश्वास ठेवा. कुठल्याही अफवावर कोणाचे नाव वगळणार आहेत, कोणाचे ॲड होणार आहेत असं काही होणार नाही. प्रत्येक घरी प्रत्येक मतदारापर्यंत आमचा माणूस जाणार आहे आणि ऑथेंटिकच माहिती त्याच्यामध्ये ॲड केली जाणार. आपण कार्यमुक्त केले 15 दिवस. हां, ते BLOचं आला असं माहिती झालं नाही. BLOच्या ड्युट्या लावल्या होत्या त्याच्यात काम होत नव्हतं. आपलं काम फार सध्या आम्ही 50%च काम झाले मॅपिंग हाऊस टू हाऊस सर्वेसाठी आणि आता हाऊस टू हाऊस सर्वे करायसाठी BLOची मागणी होती की आम्हाला दोन्ही काम करणं होत नाही म्हणून आपण ज्यांच्या BLOच्या नियुक्त्या केल्या त्यांना आपण टोटली कार्यमुक्त केलेलं आहे 15 दिवसात. कारण हे एकदम राष्ट्रीय काम आहे आणि याच्यामध्ये म्हणजे हायगाई करून जमणार नाही. कारण बरेच BLO असं करत होते की इकडचंही काम नाही तिकडचंही काम नाही. ऑफिसमध्ये म्हणायचं मी तिकडे काम करायलो, इकडे म्हणायचं मी ऑफिसचं काम करायला लागलो. हे काही लोकांच्या बाबतीत लक्षात आलं. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी असं व्हायला लागलं दोन्ही कामाच्या बाबतीमध्ये. म्हणून आम्ही आता त्या BLOना 15 दिवसासाठी टोटली ओरिजिनल कामापासून त्यांना कार्यमुक्त केलेलं आहे. त्यांनी फक्त आणि फक्त हेच काम करायचं आहे.
सध्या मॅपिंगचं काम चालू आहे सर. सुरू आहे. बरं ह्याच्यामध्ये घर सुटणार नाही तर याला काय घरांना नंबर वगैरे आहेत का काय? नाही प्रत्येक ग्रामपंचायत नगर परिषदेमध्ये ऑलरेडी हाऊस नंबर आहे. आणि BLOच्या माध्यमातून जेव्हा त्यांचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये फिरत असताना त्यांचे आता BLA जे आपण सोबत घेतले ते एजंटसोबत ह्याच्यासाठीच घेतले. प्रतिनिधी एक तर पॉलिटिकल पार्टीच्या लोकांना सगळं डिटेल माहीत असते. एखादा आमचा कर्मचारी थोडा हागरी केला किंवा दुर्लक्ष करतो त्यांनी सांगितलं तुझ्या कार्यक्षेत्रामध्ये 50 घरं तू म्हणतोय पण 50 नाही 55 आहेत चल तुला 5 घर टाकतो. सर एका पक्षाला किती BLA देऊ शकतो तो? एक पक्ष 50-100. हर मतदान केंद्र के लिए एक सर हे एका BLA ला किती पर्यंत मर्यादा आहे? किती घरं त्याच्या बघा, एक मतदान केंद्रासाठी एक BLO एक BLA. एक मतदान केंद्र 1000 मतदार आहेत फक्त. मतदान केंद्र म्हणजे किती? 1000. हा 1000 पण सगळ्या ठिकाणी नाहीत. बरेच मतदान केंद्र 600, 700, 300, 400. 1200 मॅक्सिमम 1200 आणि किती दिवस बूथ लागणार? वाईज. 1000 घरी म्हणजे 1000 घरी त्याला जायचं आहे. 1000 वोटर आहे तो. 200 वोटर्स घर. आहेत. मॅक्झिमम 200 घरं होती. 200. एका घरामध्ये ॲव्हरेज आम्ही काढल्यानंतर आपल्याकडचे जे फॅमिलीची जे साईज आहे ते जर धरली तर एका BLOकडे मॅक्झिमम मध्ये सर म्हणतात सगळे. काही राज्यामध्ये काम सुरू झालेलं आहे आणि त्याच धर्तीवर आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्यामुळं आपल्या राज्यात ते कार्यक्रम जाहीर झालेला नाही आहे. परंतु आता कधी पण तो लागू शकणार आहे. त्याची पूर्वतयारी चालू आहे आणि त्याच्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पूर्व माहिती द्यावी आणि माध्यमांनाही पूर्व माहिती द्यावी याच्यासाठी आज एक संक्षिप्त बैठक आपण आयोजित केलेली होती. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सर्व माहिती आमचे डेप्युटी DO साहेबांनी दिलेली आहे. या अनुषंगानं जी काही माहिती आहे जी काही तयारी चालू आहे त्याबद्दल आमचे डेप्युटी DO आपल्याला माहिती देतील. सांगा मी समोर ते स्लाइड ओपन कर जरा. कुठली SIR वाली आपलं ठीक. हां म्हणजे थोडं डिटेल होऊन जाईल. सर BLO आहे इस बार सांगून राहिलं BLO नाही इस बार शेवटची तारीख meeting. कारवाई खरं आहे का? शोकत दिए नाही. असं काही date काम चालू आहे. आणखी म्हणूनच म्हणलं की आणखी प्रोग्राम डिक्लेअर झाला नाही आहे. अप्पर लिमिट प्रत्येक कार्यक्रमाची ठरलेली नाही आहे. कधीही डिक्लेअर होऊ शकतं. त्याच्यामुळं आयोगाने सांगितल्याप्रमाणे जे होमवर्क आहे एकदम डिक्लेअर केल्यानंतर त्याचं काम चांगलं होत नाही आहे. त्याच्यामुळे ॲडव्हान्समध्ये हे काम सगळं जे करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या त्याच्याप्रमाणे आमचं काम चालू आहे. 2-3 ट्रेनिंग आमचे झाले. दर 2 दिवसाने आम्ही सगळ्या EROचा आढावा घेतो. आम्ही त्यांना हे सगळं काम मतदार नोंदणी अधिनियम आहे जे इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत हे काम होत असतं. त्याच्या सूचना त्याच्यातले नियमावली आम्ही सगळी आमच्या EROना समजावून सांगितले. BLOचं ट्रेनिंग BLOचं मी घेतलं इथून ऑनलाईन सगळ्या तालुक्याचं ट्रेनिंग. आमची इच्छा आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक म्हणजे कोणाच्याही मनामध्ये एकाही मतदाराच्या बाबतीमध्ये किंतु परंतु राहू नये या दृष्टिकोनातून यादी बनवतोय. त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असं आमची विनंती आहे. अरे सुनो एक मिनिट रुको. महत्वाची एक बाब सरांकडून राहून गेली. खूप मोठी आज गोष्ट सरांनी केलेली आहे. एक तर 15 दिवसासाठी कार्यमुक्त केलं. दुसरं नॉन परफॉर्मिंग जे 137 BLO होते त्यांना इथून जिल्हा स्तरावरून नोटीस निर्गमित केलेली आहे. 7 दिवसात जर त्यांच्या कामात प्रगती नाही झाली BLOला सस्पेन्शनची नोटीस काढली आम्ही. तर कारण त्यांच्यावर गंभीर कारवाई होणार आहे. त्याची लिस्ट पाहावी असेल तर आम्ही तुम्हाला देतो. नाही हीच मोठी बातमी आहे. कारण म्हणजे कामच करत नाही आहेत. कारण म्हणजे काहीतरी काम काढून 2002 की लिस्ट को जो है तो इलेक्शन कमिश्नर भेज बना है. अब मेरा नाम 2002 की लिस्ट में है. मेरे पास कार्ड भी है. मेरे को क्या इसके लिए डॉक्यूमेंट्स देना होंगे एक्स्ट्रा कुछ? वो अभी इन्यूमरेशन फॉर्म जो है ना उसके साथ देना. उसके साथ में आपका खुद का एक डॉक्यूमेंट देना है और वो तफसील पूरा भरने का है. जो इन्यूमरेशन फॉर्म बताया ना आपको उसमें का पूरा डेटा भरना है और खुद का एक तफसील उसमें एक पुरावा देना है. ये यादी जो थी इंटेन्सिव्ह रिव्हिजनमध्ये काय काय होणार आहे काय त्याच्याबद्दलची आता नेक्स्ट घ्या. मागच्या वर्षी आणि या चालू वर्षामध्ये आपल्या देशामध्ये 2 फेजमध्ये SIRचं काम झालेलं आहे आणि 3rd फेजमध्ये कदाचित आपल्या राज्याचा नंबर लागू शकतो.
आता मतदार यादीचं विशेष पुनरीक्षणाचा कार्यक्रम लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. त्या धर्तीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे जिल्हाभरामध्ये मतदार यादीच्या पुनरीक्षणाचं पूर्व काम, गृहपाठाचं काम आमचं युद्धपातळीवर सुरू आहे आणि त्याच्या संदर्भातच माहिती देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी आम्ही निमंत्रित केले होते आणि आपल्यामार्फतसुद्धा जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत होऊ घातलेल्या या कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेण्यात येत होती. आणखी भारत निवडणूक आयोगाकडून सखोल असा कार्यक्रम जाहीर झालेला नाही आहे, परंतु तो संभाव्य आहे आणि तो लवकरच घोषित होणार आहे. त्यासाठी जिल्हाभरामध्ये आपण जे BLO आहेत, बूथ लेवल ऑफिसर, यांची नियुक्ती केलेली आहे. जिल्हाभरामध्ये प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक BLO आपण नियुक्त केलेला आहे. त्याच धर्तीवर राजकीय पक्षांनी सुद्धा BLA जे बूथ लेवल एजंट नियुक्ती करण्यासंदर्भातल्या सूचना आम्ही त्यांना दिलेली आहे, जेणेकरून दोघांच्या माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावरच्या मतदार यादीचं शुद्धीकरण त्या ठिकाणी होईल. आपल्या जिल्ह्यामध्ये जे बूथ लेवल ऑफिसर आणि त्यांच्यावर पर्यवेक्षक नेमलेले आहेत त्याची संपूर्ण यादी जिल्ह्याच्या निवडणूक वेबसाईटवर उपलब्ध आहे. जर आपल्याला काही त्याबद्दल खात्री करायची असेल तर आपण ते करू शकता. पण या मतदार यादीच्या सध्या हाऊस टू हाऊस सर्वेक्षणाचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळं आपल्याकडे BLO आपल्या घरी येतील तर आपला थोडा अमूल्य वेळ काढून त्यांना मदत करा, माहिती द्या आणि मतदार यादी संदर्भातल्या आपल्या काही शंका कुशंका असतील तर आपण बूथ लेवल ऑफिसरसोबत चर्चा करून त्या शंकेचं निरसन आपण घेऊ शकता. मतदार यादीबद्दल ज्या शंका आहेत, तक्रारी आहेत, किंतु परंतु आहेत, त्या सर्व निकाली काढण्यासाठी आणि शुद्ध मतदार यादी तयार करण्यासाठी मतदार यादीचं विशेष पुनरीक्षण, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन पुढच्या काही कालावधीमध्ये होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे. आपण मतदार म्हणून आणि नागरिक म्हणून पण सज्ज व्हावं ही आपणा सर्वांना विनंती. भारत निवडणूक आयोग की तरफ से जल्दी ही मतदार यादी का स्पेशल रिवीजन प्रोग्राम डिक्लेयर होने वाला है. इसको मद्देनज़र रखते हुए छत्रपति संभाजीनगर ज़िले में जो बूथ लेवल ऑफिसर है उनकी नियुक्ति की गई है. उनके ऊपर निगरानी रखने के लिए सुपरवाइज़र की नियुक्ति की गई है और इसमें इन्फॉर्मेशन फॉर्म भरने का प्रोग्राम जल्दी ही डिक्लेयर होने वाला है. इससे पहले होम टू होम सर्वेक्षण करके जो मालूमात लेने की है वो मालूमात लेने का काम शुरू हुआ है. मैं आप सब छत्रपति संभाजीनगर ज़िले के सभी नागरिकों को नम्र निवेदन करता हूं कि बूथ लेवल ऑफिसर जो है, जो इलेक्शन कमीशन की तरफ नियुक्त किए गए हैं, वो आपके घर आए तो आप उनको सही इन्फॉर्मेशन दीजिए, सही मालूमात उनको दीजिए और उनको पूरा सहयोग कीजिए ताकि अपने ज़िले की मतदार यादी पूरी तरह से प्योरिटी में आपके सामने आ जाएंगी. अगर बूथ लेवल ऑफिसर के साथ साथ पॉलिटिकल पार्टी की तरफ से बूथ लेवल एजेंट भी नियुक्त करने वाले हैं. हमने आज ही सारे पॉलिटिकल पार्टी के रिप्रेजेंटेटिव की मीटिंग यहाँ पे लेके उनको भी हमने रिक्वेस्ट किया है कि आपकी तरफ से भी हर एक बूथ के लिए एक बूथ लेवल एजेंट आप नियुक्ति कीजिए ताकि दोनों के सहयोग से, दोनों के आपसे मिलके आपके हर एक बूथ की जो वोटर लिस्ट है वो पूरी तरह से प्योर हो. वहाँ किसी का भी नाम या डेड पर्सन का नाम रहना नहीं चाहिए, कोई शिफ्टेड पर्सन का नाम नहीं रहना चाहिए. जो भी कंप्लेंट हर इलेक्शन में आती है वो सारी कंप्लेंट ख़त्म करने के लिए ये जो प्रोग्राम अभी इलेक्शन कमीशन की तरफ डिक्लेयर होने वाला है बहुत ही इम्पोर्टेंट प्रोग्राम है और इसमें ना कि खाली प्रशासन ने काम करके चलेगा, हर एक वोटर ने, हर एक नागरिक ने भी इसमें सहयोग देना चाहिए और वो आप सहयोग दो, ये मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ. नहीं, अभी कालावधि डिक्लेयर वो प्रोग्राम है, ये जो अभी स्क्रीन भी बता रहे हो प्रोग्राम है. अभी जिले में अभी हमने करीबन 4000 स्टाफ की नियुक्ति इस काम के लिए करने वाले हैं. करीबन 3226 पोलिंग स्टेशन है. हर एक 10 पोलिंग स्टेशन के लिए एक सुपरवाइज़र, 2064 10 पोलिंग स्टेशन के ऊपर एक सुपरवाइज़र की नियुक्ति, ऐसे टोटल 4000 लोगों की नियुक्ति हमने किया है. लेकिन अभी कुछ BLO जो है काम नहीं कर रहे हैं. बार बार ERO के कहने पर, लेटर देने के बाद, सूचना देने के बाद भी काम नहीं कर रहे.
तो आज हमने करीबन 137 BLO को नोटिस हमने जारी किया है, क्योंकि ये जो काम है वो इलेक्शन रूल्स और इलेक्शन एक्ट के तहत होता है। इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन एक्ट जो है उसके तहत ये काम होता है, और इसमें किसी को भी हाईगई करने का कोई इसमें गुंजाइश नहीं है, चाहे वो ER हो या डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर हो या BLO हो। बहुत कुछ BLO ने गलत फहमी फैलाई ये है कि कुछ नहीं होता, क्या करेंगे आप, ऐसे वो ERO को बेजवाबदार रिप्लाई दे रहे थे। तो हमने इस सारे एक्ट के जितने भी सेक्शन हैं वो सारे सेक्शन उनके ऊपर लगा दिए हैं और उनको नोटिस जारी किया है। अगर समाधानकारक उनका रिप्लाई नहीं आया तो उनके ऊपर उसी एक्ट के तहत कार्रवाई की जाएंगी। सर, अनेक राज्यों में डिजिटल ठगी के भी किस्से हुए हैं, इंसिडेंट कि OTP शेयर करना है, किसी का भी अगर फर्जी फोन आता है और OTP से वो खाली हो जाएगा, इस पर कुछ एहतियातन कदम रखे कि साइबर की तरफ से वो सुरक्षा? नहीं, इसमें देखो वोटर लिस्ट का जो काम है वो ओपन टू ऑल है, इसमें कोई ये नहीं है। और नागरिक है, वोटर है, पॉलिटिकल पार्टी है, उनकी सहयोग से ही ये काम किया जा रहा है। और इसमें अभी तक तो कोई ऐसा OTP का कोई प्रावधान इसमें नहीं है, ताकि ऐसा कि किसी का OTP किसी को देंगे और गलत नाम इसमें ऐड होंगे, ऐसा नहीं है। क्योंकि इसमें क्रॉस साइन चेक बैलेंस बहुत है, क्योंकि अगर कोई BLO अगर कुछ गलत करता है तो वहाँ BLA मौजूद है, अगर BLA कुछ गलत करता है तो BLO मौजूद है। और सारे तरफ हमारा डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर करके और इलेक्शन रजिस्टर ऑफिसर करके ERO का पूरा ध्यान रहेगा, उसमें हम सब दौरे करने वाले हैं और हमारा पर्सनल ध्यान इसमें रहेगा, इसलिए कोई गड़बड़ी होने की कोई आशंका नहीं है। सर, मैपिंग करने के बाद फॉर्म भरना है क्या? सर, मैपिंग करने के बाद भी फॉर्म भरना है क्या? हाँ, फॉर्म तो भरना है, क्योंकि प्योरिटी ऑफ वोटर लिस्ट करना है तो कोई ज़्यादा अपने को भी केयर करना पड़ेगा, फॉर्म तो भरना ही पड़ेगा। कोई अगर वो पुरावा अगर देना है तो वो भी अपने को देना पड़ेगा। सर, ये BLO और BLA में थोड़ा कंफ्यूजन है। नहीं, BLA जो है वो बूथ लेवल एजेंट जो है वो पार्टी की तरफ से नियुक्त किया जाएगा। BLO जो है वो ऑफिसर के लिए है, तो बूथ लेवल ऑफिसर जो है वो इलेक्शन कमीशन का पर्सन रहेगा, जिसको DO डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर अपॉइंट करेगा। BLA जो है वो पार्टी की तरफ से अपॉइंट किया जाएगा। पार्टी के प्रेसिडेंट वो किसी को तो प्रावधान देंगे, वो अधिकार देंगे, वो अपने अपने ज़िले में कौन से बूथ पे कौन सा व्यक्ति उनका रहेगा ऑथेंटिक, क्योंकि उनको भी कोई पूछे तो वो बता सकता है, इस लेवल तक उनको आइडेंटिटी दिया जाए। उसी मतदान बूथ का वो वोटर होना चाहिए। हाँ, वो भी ये भी जरूरी है कि वो जो BLA है वो उसी मतदान केंद्र का वोटर होना चाहिए। अगर किसी भी गांव में गए तो क्या उसको पहचान रहेगा। चलो, थैंक यू। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए, ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।